नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे तर आंब्याचा तर सीझन चालूच आहे अजूनही. तर मग म्हटलं चला एक नवीन वेगळी रेसिपी बनवावी जी मुलांनाही फार आवडेल आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी आहे. पण स्पेशली अशा काही वेगळ्या रेसिपीज असतात की ज्या मुलांना फार आवडतात. तर मी अर्धा लिटर दूध घेतलं एका कढईमध्ये. तर मी कढईमध्ये थोडंसं सुरुवातीला पाणी टाकलं होतं कारण आपल्याला दूध थोडंसं आटून घ्यायचं, खूप जास्त नाही, अगदी थोडंसं. मग ते खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे मग थोडंसं पाणी घेतलं त्यामध्ये आणि मग दूध टाकले आणि त्यातलंच अर्धी वाटी दूध एका साईडला ठेवलं मी, ज्याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर नंतर टाकणार आहे. तर साखर टाकली. साखर आवडीनुसार टाकायची. जर आंबे थोडे जास्त गोड असतील तर मग थोडी साखर कमी लागते. तर आंबे बऱ्यापैकी गोड आहेत त्यामुळे साखर मी 2 चमचे टाकली आहे. जर वाटलं तर नंतर ॲड केली थोडी तरी चालेल. आणि त्यानंतर ते थोडंसं उकळण्यासाठी ठेवलंय आणि आपल्याला जे दूध एका साईडला वाटीमध्ये का काढलं होतं बाउलमध्ये, तर त्यामध्ये मी साधारणतः 1-2 चमचे ते 3 चमचे ती कस्टर्ड पावडर टाकली आहे. आणि मला ही जी कस्टर्ड पावडर आहे तर ती मँगो फ्लेवरची मिळालेली होती, त्यामुळे ती मी ॲड केली आहे. तर कस्टर्ड पावडर व्हॅनिला वगैरे फ्लेवरची असेल तरी पण चालेल. तर मी कस्टर्ड पावडर ॲड केली आहे आणि ते छान असं दूध मिक्स करून घेते. त्यामुळे मँगो फ्लेवरचे असल्यामुळे त्याचा रंगही छान आलाय, त्यामुळे त्याला वेगळा असा कलर टाकायची गरज नाही पडली मला. तर बघू शकता तुम्ही दुधाला चांगली उकळी आली आहे आणि दूध थोडंसं आटलंय. तर मी आता ह्याच्यामध्ये ते जे मिश्रण आहे दुधाचं आणि कस्टर्ड पावडरचं तर ते टाकून घेतलं आणि ते टाकल्यानंतर 2च मिनिटात जे दूध आहे तर ते अगदी दाटसर होऊन जातं. खूप जास्त वेळ आता उकळायची गरज नाही पडत. तर बघू शकता, चमच्यालाही बघू शकता तुम्ही पळीला अगदी छान घट्ट व्हायला लागले दूध. तर शेवटी मी चेक पण करून दाखवणार आहे की कशा पद्धतीने चेक करायचं. तर त्याची कन्सिस्टन्सी आहे तर ती कशी पाहिजे तर ते चेक करायचं आहे. तर त्यासाठी थोडंसं मिश्रण जे आहे तर ते पळीवर घ्यायचं आहे आणि त्यानंतर उलट्या साईडने आपल्याला ते बोटाने चेक करायचे. तर बघू शकता अगदी दाटसर असं दिसतंय. तर आपलं जे मिश्रण आहे तर ते तयार झाले. तर ते आता थंड करून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मँगो पल्प जो आहे तर तो साधारणतः 1 कप इतका मँगो पल्प आहे तर तो ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर ते सर्व जे मिश्रण आहे तर ते छान पळीनेच आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर मी हे दूध थंड झाल्यानंतर केलं कारण आंबा आहे तर त्याच्यामुळे ते दूध जे आहे तर ते फाटण्याची शक्यता असते गरम गरम दुधामध्ये टाकलं तर, म्हणून मग मी ते थंड करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मँगो प्युरी आहे केलेली तर ती मिक्स केली आणि आता ते सेट करून घेणार आहे मी. अगदी आईस्क्रीम सारखंच सेट करायची काही आवश्यकता नसते. तर मी काचेचा एक डबा आहे त्याच्यामध्ये मी ते सेट करण्यासाठी ठेवणार आहे आणि ते मिश्रण जे आहे तर ते एका डब्यामध्ये काढले आणि त्यानंतर त्यावर डेकोरेशनसाठी क्यूब आहेत आंब्याचेच तर ते टाकलेत. त्याच्यावरती ड्रायफ्रूट किंवा पिस्त्याचे काप जरी टाकले ना तर ते दिसायलाही छान दिसतं. पण माझ्याकडे मुलांना काही जास्त ड्रायफ्रूट असे वरून टाकलेले जे असतात ना तर ते आवडत नाहीत, त्याच्यामुळे मग मी ते नाही टाकले. तर डेकोरेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही करू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे आणि एकदा बनवली ना तर एक एक दिवसातच अगदी फस्त होऊन जाते. खूप जास्त पण राहत नाही ती, कारण मुलांना आता आंब्याच्या सीझनमध्ये अशा वेगवेगळ्या रेसिपीज जर असेल, आईस्क्रीम असेल, मिल्कशेक असेल तर ते फार आवडीची गोष्ट आहे. आणि मग मी हे सेट करण्यासाठी ठेवू दिले. साधारणतः अर्धा पाऊण तास तरी मी सेट करून घेतलं, थंड करून घेतले ते. तर तयार झाले, बघू शकता तुम्ही. अतिशय टेस्टी अशी रेसिपी तयार आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता मिश्रण तयार आहे खाण्यासाठी. जर अजून तुम्हाला दाटसर हवं असेल तर थोडं जास्त वेळ अजून उकळून घेतलं तरी पण चालेल. तर अशी कन्सिस्टन्सी पण छान लागते. तर रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.